हे बुक समजेल आता याच्यामध्ये आपण सुरुवातीला 2-4 गोष्टी बघून पंचांगकडे जाणार आहोत आणि पंचांग कसं असतं, पंचांगमध्ये काय काय असतं आणि याच्यामध्ये आपण हे पण बघणार आहोत की पाश्चात्य लोकांचं पंचांग किंवा पाश्चात्य लोकांचं कॅलेंडर आणि भारतीयांचं कॅलेंडर. हे बघा, आता हे सगळ्यात पहिले ते प्राचीन नागरिक संस्कृती. तर आपल्याकडे तुम्हाला माहिती महेंजोदरो ऐकलंय? कुठे माहिती का सध्या महेंजोदरो? कुठे? पाकिस्तान. बरोबर. कुणी सांगितलं उत्तर? वा, सुंदर. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. सध्या हे महेंजोदरो आपली सगळ्यात जुनी संस्कृती हे जे आहे ते आता सध्या पाकिस्तानमध्ये आहे. ती कशी होती? ती नियोजित शहर होती. त्याच्यामध्ये जवळपास 5,000 वर्षापासून ती अस्तित्वात होती आणि याच्यामध्ये सुयोग्य पद्धतीने नियोजन केलेलं होतं आणि जवळपास 80,000 लोक त्यामध्ये राहत होते. आता सुयोग्य नियोजन म्हणजे एक लक्षात ठेवा. हा, बोल. बरोबर. सिंधू सरस्वती. सिंधू नदीच्या सरस्वती नदीच्या तिथे काय म्हणतात? काठावर. तर ह्यात ही जी सगळी होती ही सगळी याच्यामध्ये सांडपाण्याच्या विहिरी आणि विटांची पक्की घरे. आता यामध्ये लक्षात घ्या की त्या काळी वीट तयार करणे ही गोष्ट अस्तित्वात होती. त्याचप्रमाणे सांडपाण्याच्या विहिरी म्हणजे ड्रेनेज सिस्टीम. बरोबर. तर ही ड्रेनेज सिस्टीम आपल्याकडे प्रगत होती. एक लक्षात घ्या, हे जे मी तुम्हाला सगळं सांगतोय हे म्हणजे या गोष्टी आपल्याकडे प्रगत होत्या. पुढे एक प्रश्न विचारलाय, जगातील सर्वात जुने जिवंत शहर कोणतं? जगातील. लक्षात घ्या. राईट. एकदम बरोबर, वाराणसी. यांनी बरोबर उत्तर दिलं. सगळ्यात त्याच्यानी टाळ्या वाजवा. तर वाराणसी हे आता सुद्धा आहे आणि हे सगळ्यात जुनं शहर जगातलं हे अस्तित्वात आहे आणि ते भारतात आहे. दुसऱ्या जगाच्या पाठीवर कुठेही दुसरं कुठलंही शहर नाही. आपल्याकडे गणतंत्र आणि गणराज्य ह्या दोन्ही गोष्टी होत्या. किंबहुना आपण असं म्हणू शकतो की हे गणतंत्र आणि गणराज्य म्हणजे हे जे गव्हर्नन्स आहे ना, गव्हर्नन्स आणि गव्हर्नमेंट या दोन्ही ज्या गोष्टी आहेत या पाश्चात्यांनी आपल्याकडे शिकलेल्या आहेत. हे तिथे तुम्ही बघा. आता या ठिकाणी तुम्हाला एक फोटो दिसतोय. या फोटोमध्ये म्हणजे एक आहे की आपल्या लोकांनी, पूर्वीच्या लोकांनी या सगळ्या शिल्पमध्ये आपल्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या शिल्पकलामध्ये वेगवेगळ्या मंदिरांवरती कोरून ठेवलेल्या आहेत. याच्याबद्दल कारण तुम्हाला माहिती आहे का? काय असेल कारण? का बरं त्यांनी अशी मंदिरं? बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. अजंठा, वेरूळ तुम्हाला माहिती आहे, ऐकलंय. वेगवेगळ्या गुहा जिथे त्यांनी या गोष्टी कोरलेल्या आहेत, जिथे वेगवेगळ्या मंदिरांमध्ये या गोष्टी कोरलेल्या आहेत. त्यामागचं कारण एकच आहे की पुढील पिढी जेव्हा येईल तेव्हा त्या पुढील पिढीपर्यंत हे ज्ञान जावं. हे ज्ञान कसं डिस्ट्रॉय करता येऊ नये याच्यासाठी त्यांनी या गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे आता तुमच्या लक्षात येईल की जे बाहेरून आक्रमक आले त्यांनी आपली मंदिरं का पाडली.
मंदिर पाडण्यामागचं कारण काय आहे हे याच्यातून तुमच्या लक्षात येईल. कारण हा सगळा इतिहास किंवा या सगळ्या गोष्टी या आपल्या वेगवेगळ्या मंदिरांमध्ये, या आपल्या वेगवेगळ्या गुहांमध्ये या कोरून ठेवलेल्या आहेत. त्याच्यातनं आपल्या लोकांपर्यंत हा तो जो वसा आहे हा वसा पुढच्या पिढीपर्यंत जाईल. तर हे याच्यामध्ये वैशाली गणराज्य जे जगातील सर्वात पहिले संघटित लोकशाहीचे उदाहरण. वैशाली म्हणजे कोणतं माहिती का आता? वैशाली नाही, आता तर स्टेट आहे. नाही, आता तुम्ही सगळी नावं घेतली तर कुठलं तरी एक येणारच आहे. बिहार मानव जातासाठी वेगवेगळे कार्य. बिहारचं मूळ नाव वैशाली आहे, हे लक्षात घ्या. आणि लोकशाहीमध्ये सगळ्यात पहिलं संघटित शहर म्हणून ते विकसित झालेलं. तुम्ही जर का या गोष्टी नीट समजून घेतल्या तर तुमच्या लक्षात येईल की ही आक्रमणं जी काय बाहेरनं आलेली आहेत ना ती कशी कशी झाली आणि का झाली. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ. आता तुम्हाला एक कौंडिल्य माहिती असेल. कौंडिल्य कोण? चाणक्य. चाणक्याचं नाव काय? नाही, तिथं लिहिलेलं बघा, आचार्य चाणक्य. विष्णुगुप्त हे त्याचं नाव आहे. चाणक्य ही त्याला मिळालेली पदवी आहे. कौटिल्य ही मिळालेली त्याला दुसरी पदवी आहे. आणि त्यांनी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अर्थशास्त्र हा त्याचा ग्रंथ आहे जो आत्ताही उपयोगी पडतो आहे आणि त्याचा उपयोग होतो आहे. त्या काळात त्यांनी तिथे तुम्हाला फोटोमध्ये दिसतं बघा की त्या काळामध्ये कशा पद्धतीने लिहून ठेवलं जात असतं. आता याच्या बाबतीत सुद्धा सांगायचं झालं तर त्या काळी आपल्याकडची लोक एक विशिष्ट पद्धतीच्या पानावरती लिहिली आणि ती विशिष्ट पद्धतीची शाई असते. जी शाई कधीही पाण्याने धुतली जाणार नाही, खराब होणार नाही, वर्षानुवर्ष टिकेल अशी ती शाई होती. आणि आजही आपल्याकडे काही प्रमाणामध्ये असे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ते पानावर लिहिलेलं आढळून येतं. ह्याच्यात सांगायचा मुद्दा असा आहे की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या लोकांनी निसर्गाचा उपयोग केलेला आहे. आज आपण जे पान वापरतो, जो कागद वापरतो, तो कागद कुठून तयार होतो माहिती आहे का तुम्हाला? झाडांपासून तयार होतो. म्हणजे त्याच्यासाठी झाडं तोडली जातात, बरोबर. आणि त्याच्यातनं कागद आपल्या लोकांनी पर्यावरण पूरक गोष्टी केलेल्या. पर्यावरण पूरक म्हणजे झाड तोडत लागतं का पानावर लिहायला? नाही, झाड तोडायला लागत नाही. झाडांच्या पानावरती त्यांनी ते लिहिलेलं आहे. आणि जी काय शाई तयार केलेली आहे ती सुद्धा पर्यावरण पूरकच आहे. म्हणजेच आपली लोक ही निसर्गाचा पुरेपूर उपयोग करत होती. एवढंच नाही तर तुम्ही लक्षात घ्या की जी घरं बांधली जायची ती घरं सुद्धा निसर्गाला पूरकच असायची. आपण फ्रीज वापरतो, आता आपण फ्रीज वापरतो, ते मशीन आहे. मग पूर्वी आपल्याकडे फ्रीज नव्हता का? तुम्ही जर श्रीकृष्णाची गोष्ट ऐकली तर तुमच्या लक्षात येईल की दही, दूध, लोणी हे माठामध्ये टाकत होतं. माठ म्हणजे काय? रांजण. हे फ्रीज आहे. निसर्गाने तयार केलेलं फ्रीज, नैसर्गिक फ्रीज आहे. त्या ठिकाणी तुम्हाला इलेक्ट्रिसिटी लागते का? वर्षानुवर्ष त्याच्यामध्ये अन्न धान्य हे साठवलं जायचं आणि ते चांगलं टिकून राहायचं आणि त्याला किडे काही लागायचं. आणि त्याच्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रिसिटीची गरज होती का? नाही. तुम्ही याचा जर का मी विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की या सगळ्या गोष्टींमुळे म्हणजे वीज लागत नाही म्हणल्यावरती पाण्यावरती अवलंबून नाही. कारण पाण्यापासून पाणी तुम्ही झालं तर वीज नाही आहे तर बाकी काही नाही असं नाही. तिथून पुढे जाऊ.
शिक्षण पद्धती तुम्हाला माहिती आहे, गुरुकुल पद्धती आपल्याकडे. गुरुकुल पद्धती म्हणजे काय होतं की म्हणजे मुलांना दुसरीकडे पाठवायचं 4-5 वर्षांमध्ये तिकडं एका शिक्षकाने शिकायचं. ठीक आहे, काही प्रमाणात तुझं बरोबर आहे. हा तिथे ते गुरुकुलात जेव्हा त्या मुलाची मुंज व्हायची तेव्हा पाठवायची. बरोबर, मुंज झाल्यानंतर हा हो. बरोबर. आता हे कसं होतं, आता एक लक्षात घ्या की हे फक्त मुलांसाठी नव्हतं बरं का, मुलींची सुद्धा मुंजवाई. त्याचं ते स्वरूप नंतर बदललं किंवा बदललं गेलं, पण पूर्वीच्या काळी मुलांबरोबर मुली सुद्धा शिकायला जायच्या. 8 वर्षापर्यंत ही मुलं मुली घरी असायचं. याचं कारण सांगू शकत नाही काय का बरं 8 वर्ष? आपली लोक वेडी होती का, किंवा आपली लोक निर्बुद्ध होती का? तुम्ही तर त्यांनी 8 वर्षापर्यंत ठेवला असेल का घरी? त्या मुलांना 8 वर्ष वय ठेवायचे, यांना जसे थोडे मॅच्युअर होऊ शकतील ते थोडे, मग तिथे नीट त्यांना राहता येईल, नीट बाकीच्या गोष्टी करता येईल, भांडी धुता येतील, कपडे धुता येतील, स्वतः आंघोळ करता येईल, म्हणून असं शकतो. हा बरोबर आहे, काही प्रमाणात तुझं बरोबर आहे. तर हे 18 वर्षापर्यंत घरी का राहायचं, तर ते जे वय असतं ते वय खेळण्या बागडण्याचं सगळ्यात महत्वाचं. आणि त्या वयामध्ये जी मुलं घरी राहून त्या मुलांनी तिथे घरी खेळणं बागडणं अपेक्षित होतं. वय वर्ष 3 किंवा 4 झालं की लगेच शाळेला घाला असं असतं. लक्षात आलं का? तिथे त्यांची मानसिक शारीरिक वाढ होत होते. आणि जसं त्यांनी सांगितलं की मॅच्युरिटी आहे, सायकोलॉजी आहे, या गोष्टी त्याच्यामध्ये वाढत होत्या. आणि 8 वर्षाचं झाल्यानंतर या मुलांना घरापासून आपल्या शिक्षण जिथे असेल त्या जी शिक्षणाची विद्यापीठ होती किंवा ज्या ठिकाणी शिक्षण दिलं जायचं ती शाळा म्हणून आताच्या पद्धतीप्रमाणे तिथे जाऊन राहायला लागायचं. मग तिथे राहायचं का बरं त्याचं? आत्ता आपण काय करतो, शाळा असो कॉलेज असो, आपण घरातून निघतो, शाळा कॉलेज करतो, परत घरी येतो. मी असं का असेल बरं? पटकन आपल्याकडे वेळ कमी आहे, पटापट पुढे जायचं आहे. आता असं शकतं ही जी गुरुकुलं असायची ती म्हणजे अशा त्याच स्थानावरती किंवा त्या शहरावरती मध्ये नसायची, तर ती कुठेतरी बाहेर कोणत्या तरी जंगलात अशी. ठीक आहे, पटकन आपण पुढे जायचं, आपल्याकडे वेळ कमी म्हणून पटापट पुढे जाऊ. याच्यामध्ये असं होतं की आपण आईवडिलांपासून लांब राहिलो, नातेवाईकांपासून लांब राहिलो की आपण पूर्णपणे अभ्यासावर फोकस करतो. तुम्ही बघा, आज तुम्ही 7 दिवस इथे आहात. आज इथं जे काय आज पहिल्या दिवसापासून आतापर्यंत जे काय शिकवलं जात आहे त्याच्यावरती तुमचा फोकस आहे. इथे जर काय केलं त्याचं काय नाव असतं, सारखं आई वडिलांकडे अभ्यास बाजूला, आणि मग मला हे असं होतंय, मला तसं होतंय, मला हे आवडत नाही, मला ते खायचं नाही. बरोबर आहे ना? या गोष्टी म्हणजे हे जे ड्रॉबॅक्स आहेत ना, हे आपल्या पूर्वीच्या लोकांना माहीत होतं. त्याचा सगळा अभ्यास केला होता आणि म्हणून ती ही शिक्षण पद्धती आपल्याकडे होती. आपल्याकडे 8 विश्वविद्यालये होती. लक्षात घ्या, 8 किती? 8 विश्वविद्यालय म्हणजे वर्ल्ड युनिव्हर्सिटी. आणि वेगवेगळ्या जगातल्या वेगवेगळ्या देशातून आपल्याकडे शिकायला यायची.
काय शिकवलं जायचं त्याच्यात? ज्ञान तर होतं, शिस्त, नैतिक मूल्य, स्वावलंबन, श्रमसंस्कार, व्यक्तिमत्व विकास, शेती, इंजिनिअरिंग, त्याचबरोबर आपल्याकडे युद्धाचं ज्ञान, शस्त्र कशी वापरायची, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे शिकवल्या जातात. तुम्हाला माहिती ब्रह्मास्त्र म्हणजे काय? सगळ्यात घातक अस्त्र. आता जगात सगळ्यात घातक अस्त्र कोणतं आहे? अणुबॉम्ब. हा अणुबॉम्ब म्हणजे ब्रह्मास्त्र. अणुबॉम्ब म्हणजे ब्रह्मास्त्र होतं. आणि हे ब्रह्मास्त्र, त्यामुळे त्या काळी ब्रह्मास्त्र वापरलं जायचं नाही, कारण ते सगळं डिस्ट्रॉय करायचं. हाच तो अणुबॉम्ब. हे सगळं जे ज्ञान आहे, हे सगळं ज्ञान आपल्याकडनं पाश्चात्य लोकांपर्यंत गेलेलं आहे, त्यामुळे त्यांनी ते तयार केलेलं आहे. आणि त्याच्या पुढची गोष्ट सांगतो, महाभारतामध्ये जेव्हा महाभारताचं युद्ध संपलं तेव्हा अश्वत्थामाने चिडून अणुबॉम्ब टाकला होता. त्याचा उल्लेख आहे महाभारतात. त्यांनी नाही म्हणजे पांडव जिवंत राहिले होते, परत गेलेली होती त्या काळात, पण त्यांनी चिडून तो बॉम्ब टाकला होता. श्रीकृष्णाच्या लक्षात आलं, त्यामुळे श्रीकृष्ण आणि त्या काळचे एक शास्त्रज्ञ म्हणजे ऋषीमुनी, त्यांना जाऊन त्यांनी प्रार्थना केली की तुम्ही हा बॉम्ब डिस्ट्रॉय करा करायच्या आधी. आणि तो तसा डिस्ट्रॉय करण्यात आलेला आहे. पण म्हणजे ही टेक्नॉलॉजी आपल्याकडे होती. आत्ता ही टेक्नॉलॉजी जगातल्या कुठल्याही देशाकडे नाही. अणुबॉम्ब टाकला तर तो डिस्ट्रॉय कसा करायचा ही टेक्नॉलॉजी फक्त भारताकडे होती. आपल्या ज्या प्राचीन ग्रंथांमध्ये, आता अर्थात ती त्या काळची भाषा संस्कृत असल्यामुळे ती संस्कृतमध्ये होती, पण ही सगळी त्या काळी होती. तक्षशिला विद्यापीठ, हे ते तक्षशिला विद्यापीठ जे पूर्वीच्या काळी होतं, हे पाकिस्तानमध्येच आहे, रावळपिंडीच्या जवळ. त्याच्यामध्ये ही सगळं प्रकारचं शिक्षण दिलं जायचं. 300 व्याख्यानगृहे, प्रयोगशाळा आणि एक समोरचं ग्रंथालय आणि खगोलशास्त्रीय संशोधनासाठी एक उभारण्याची वेधशाळा, एवढं सगळं त्या जागी आपल्याकडे होतं. नालंदा विद्यापीठ, नालंदा विश्वविद्यालय सगळ्यांना माहिती आहे. आणि आता त्याचं पुनरुज्जीवित झालेलं आहे. बिहारमध्ये नालंदा विद्यापीठ आहे, ते पुनरुज्जीवित केलेलं आहे. पण काय होतं याच्यामध्ये, नालंदा विद्यापीठामध्ये 3 मोठ्या इमारती होत्या. रत्नसागर, रत्नोदरी आणि रत्नरंजन अशा 3 बिल्डिंग होत्या, इमारती होत्या. साधारण या इमारती 9 मजल्याच्या होत्या. आपल्याकडे पूर्वीच्या काळी बिल्डिंग बांधत होते, हे लक्षात ठेवा. काय होतं त्यात, 90 लाख बस्तर केले, 3 लाखाहून अधिक नंतर. आणि इसवी सन 1193च्या रोजी जे बख्तियार खिलजी म्हणजे सल्तनत खिलजी जो आला, तर त्यांनी हे डिस्ट्रॉय केलं. म्हणजे त्यांनी हे चाललं. त्याच्यामध्ये जवळजवळ सगळ्या प्रकारचे शोध, विमान हे सुद्धा भारताने शोधलेलं आहे. आणि आता असं सुद्धा लक्षात येतं आहे की आगगाडी, ट्रेन, त्याचा शोध सुद्धा मूळ भारत आहे. पण हे जे आहे हे जाळलं. तर जाळलं म्हणजे काय माहिती का, किती काळ जळत होतं हे माहिती होतं. 6 म्हणजे 1 वर्ष उत्तर आहे. हे संपूर्ण विश्वविद्यालय 3 महिने जळतं. 3 महिने लक्षात घ्या, केवढं ज्ञान संशोधन ही आपल्याकडे होती. हे जाण्यामागचं कारण एकच होतं की त्यांना आपली संस्कृती संपवायची होती. आणि ती पूर्ण संपवण्यासाठीच त्यांनी या गोष्टी केलेल्या आहेत. देवळं मंदिरं पाडली, त्याच्यामागचं कारण तीच आहे.
कारण आपल्या लोकांच्या स्मृतीमधल्या या सगळ्या गोष्टी निघून जाव्यात याच्यासाठी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. विक्रमशिला विद्यापीठ इसवी सन 8वे ते 12वे शतक पाल राजांच्या वंशाच्या लोकांनी हे तयार केलेलं होतं. उच्च शिक्षणासाठी ते तयार केलं. उच्च शिक्षण म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे मास्टर कोर्स आणि त्यासाठी हे आपल्याकडे होतं. त्या काळी इतर देशांमध्ये शिक्षणाचं एवढं उलट पद्धतीत शिक्षण नव्हतं आणि शिक्षणामध्ये मुली आणि मुलं सगळ्यांना शिक्षण होतं. असं नव्हतं की फक्त मुलांना, मुलींना नाही असं नव्हतं. पूर्वीच्या काळी नोकऱ्यांमध्ये सुद्धा मुलं आणि मुली किंवा स्त्रिया आणि हे नोकऱ्यांमध्ये सुद्धा असायचे. राज्यकारभारामध्ये सुद्धा स्त्रिया आणि पुरुष हे असायचे. हे जी काय आक्रमणं झाली या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की आपण म्हणतो ना पुरुष प्रधान, पण पूर्वीच्या काही स्त्री प्रधान संस्कृती. स्त्रियांचं दैवत मानलं जातं हे तुम्हाला माहिती आहे. स्त्री प्रधान संस्कृती होती. पण जी आक्रमणं झाली ती आक्रमणं झाल्यानंतर त्या आक्रमणाला तोडीचं उत्तर देता यायला कमी पडायला लागल्यामुळे पुरुषांनी ते हातात घेतलं आणि त्याच्याशी सामना केला गेला. आपल्याला माहिती आहे की आपल्याला फक्त एवढंच सांगितलं असं की अल्लाउद्दीन खिलजी, मोहम्मद घोरी, तुघलक वगैरे आले आणि त्यांनी आपल्यावर आक्रमण केलं आणि आपल्या राजांचा म्हणजे फसवून त्यांना मारलेलं आहे. पण ते यायच्या आधी काही काळ आपल्या राजांनी त्यांना हरवले. हा इतिहास कुठंच नाही, कुठंच सांगितलं जातं. आधीचा काही वर्षांचा इतिहास असा आहे, काही वर्ष म्हणजे शेकड्यामध्ये आहे की त्या काळात आपल्या राजांनी त्यांची आक्रमणं थोपवली आहेत आणि त्यांना हरवलेले आहे, त्यांना परत पिटाळून लावलेले आहे. नंतर पुढे मग ती त्याच्यातनं बोध घेऊन त्यांच्या चुका सुधारून मग पुढे आले आणि नंतर मग आपल्याकडे काही गोष्टी कमजोर झाल्या त्यावेळेस त्यांनी ती आक्रमणं केली. हे पुढचं विद्यापीठ आहे वल्लभी विद्यापीठ, सोमपूर महाविहार हे पण एक विद्यापीठ. सध्या हे वल्लभी विद्यापीठ गुजरातमध्ये होतं. सोमपूर महाविहार हे सध्या बांगलादेश आणि जगतगड विद्यापीठ हे सुद्धा बांगलादेशात आहे. ओदंतपुरी विद्यापीठ आणि पुष्पगिरी विद्यापीठ हे पण होणार. असे हे एकूण 8 विद्यापीठ आपल्याकडे होते. आता याच्यामध्ये ज्योतिषशास्त्र शिकवलं जायचं का? ज्योतिषशास्त्र शिकवलं जायचं. खगोलशास्त्र जे आहे या खगोलशास्त्रातूनच पुढे पंचांग आणि ज्योतिषशास्त्र. अजून थोडा वेळ घेऊ आणि आपण थांबू आणि त्याच्यानंतर मग आपण जेवायला जाऊ. याच्यामध्ये माझ्याकडे स्लाईड आता भरपूर आहेत पण मी फक्त यापुढे फक्त बोलली. पंचांग म्हणजे पंच अंग. पंचांग म्हणजे 5 अंग. हे 5 अंग तिथं दिलेले आहेत. तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण. तिथी आता आपण काय म्हणतो तारीख म्हणजे डेट. त्या तारखांना किंवा त्या डेटला पूर्वीच्या काळी आपल्याकडे काय म्हटलं जायचं? तिथी. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, एकादशी, काय द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, पौर्णिमा किंवा अमावस्या. आता याच्यामध्ये तुम्ही लक्षात जर का घेतलं तर तुम्हाला माहिती आहे एक शुक्ल पक्ष एक कृष्ण पक्ष. जिथे चंद्र वाढत जातो तो शुक्ल पक्ष आणि पौर्णिमेपर्यंत शुक्ल पक्ष होता. तो पॉझिटिव्ह ठरला आहे किंवा तो पॉझिटिव्ह असतो. सगळे जे काही अवतार आहेत त्या सगळ्यांचे अवतारांच्या तारखा तुम्ही बघितल्या म्हणजे तिथीप्रमाणे जर बघितलं तर हे सगळे शुक्ल पक्षात आहेत. शुक्ल पक्षामध्ये सुद्धा नवमी, एकादशी, पंचमी, सप्तमी म्हणजे ज्या ऑड नंबर्स आहेत ना हे जास्त शुभ मानले गेले. आणि
ही जी तिथी असायची ही तिथी पूर्वीच्या काळी सूर्योदयाबरोबर चालू व्हायची आणि ती जी तिथी असायची ती दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत असायची. म्हणजे आपल्याकडे दिवस हा सूर्योदयापासून चालू होतो तो दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत. आता तिथीचे वेळ बदललेले आहे, त्यामुळे तिथी कधी दुपारी चालू होते, कधी संध्याकाळी चालू होते, कधी रात्री चालू होते. पण लक्षात घ्या, पाश्चात्यांचा दिवस कधी चालू होतो? मध्यरात्री. आपला दिवस कधी चालू होतो? सूर्यास्तापासून, सॉरी सूर्योदयापासून. सूर्योदय म्हणजे सूर्याचा उदय आणि जसा जसा तो सूर्य वर जातो तशा तशा पद्धतीने आपली ग्रोथ होऊ, हे त्यामागचं कारण. जिथे सूर्यच नाही ती रात्र, आणि त्या रात्रीचं पाश्चात्य लोकांचा दिवस जातो. आता तुम्हाला हे सगळं माहिती आहे, गुढीपाडवा आणि त्यांचा 31 डिसेंबर हा त्यांचा 31 डिसेंबर म्हणजे जानेवारीपासून नववर्ष. त्याच्याबद्दल तुम्हाला सगळं माहिती आहे, तुम्ही वाचलं असेल, ऐकलं असेल, व्हॉट्सअपवर तुम्ही हे बघितलं. आता वार तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. रवी म्हणजे काय? सूर्य. नीट लक्षात घ्या, हे सगळे जे वार आहेत ना, हे सगळे वार ग्रहांवरच आहेत. सोम म्हणजे काय? सोम म्हणजे चंद्र. सोम हा संस्कृत शब्द आहे. मंगळ ग्रह. बुध म्हणजे बुध ग्रह. आपण श्रीसूक्त नाही, नवग्रह जे आहे त्याच्यामध्ये हे सगळे आहेत. सौम्य गुणोपयोगी, बरोबर. बुध नंतर गुरु नंतर शुक्र, हे सगळे जे आहेत हे सगळे आपले ग्रहांवर घेतलेले आहेत. तिथं चुकला. ही आता इमेज आहे, ही आहे तशी येते, त्याच्यात गुरुवार दिसत नाही आहे, ही त्यांची चूक आहे. ठीक आहे, पण यामध्ये लक्षात घ्या, आता सोमवार चंद्राला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? मून. मंडे, MON. मून म्हणता MON केला मंडे. फक्त त्यांच्याकडे 3च वार असे आहेत की जे ग्रहांवर घेतले, बरोबर. त्याच्यानंतर सॅटर्न म्हणजे शनिवार, सॅटरडे म्हणजे सॅटर्नपासून आले सॅटरडे. त्याच्यानंतर रविवार, संडे, SUN. सन म्हणजे काय? सूर्य. रविवार. हे 3. बाकीचे जे ट्यूजडे, वेडनेसडे, थर्सडे आणि फ्रायडे हे कसे आले ते माहीत नाही. फ्रायडेला काय फ्राय करतात तेही मला माहिती नाही. त्याचप्रमाणे नक्षत्र 34 नक्षत्र ऍक्च्युली धरली जातात, पण अभिजात नक्षत्र जर त्याच्यात घेतलं तर 27 नक्षत्र होतात. आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे काही मुलींची नावं ही नक्षत्रावरून असतात. आपण म्हणतो काय नक्षत्र आहे, बरोबर. योग, आता हे पंचांगामध्ये हे बघा आहे पंचांग आहे. पहिलं बघा तुम्हाला तिथी दिसते. तिथी त्याच्या पुढे जे आहे कला आणि मिनिट असं म्हणलेलं आहे. कला म्हणजे तास, मिनिट म्हणजे मिनिट. तर याच्यामध्ये किती वाजता ती तिथी चालू होते आणि किती वाजेपर्यंत ती तिथी चालू आहे हे त्या ठिकाणी दिलेलं आहे. योग बघा, त्याच्यात नक्षत्र दिलेले, नक्षत्राच्या पुढे पण तारीख, वेळ दिलेली. ही वेळ जी आहे ही वेळ सांगते की ते नक्षत्र किती वाजेपर्यंत आहे. आता याच्यामध्ये तुम्ही मला 27, 28 दिसते. 27, 28 म्हणजे काय? मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आपली जी गणना आहे ती सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत आहे, आणि त्यांची जी गणना आहे ती रात्रीची, मध्यरात्रीची 12 ते दुसऱ्या दिवशीची मध्यरात्रीची 12. आता जर का रेल्वे टाइम टेबल प्रमाणे बघितलं तर दुपारच्या 12 नंतर 13, 14, 15, 16 करतात आणि रात्रीच्या 12 आले की 24 होतात.
आता आपलं दुसऱ्या दिवशीचा सूर्योदयापर्यंत असल्यामुळे आणि ती जी गणना आहे ती लक्षात घेऊन आपल्या लोकांना ते टाईम वेळ जी आहे ती व्यवस्थित कॅल्क्युलेट करता यावी म्हणून पंचांगात काय हे दाते पंचांग आहे. त्या पंचांगात काय केलेलं आहे की 24च्या पुढे 25, 26, 27 असं घेतलं आणि त्याच्यामुळे तुम्हाला इथं दिसतंय बघा 27, 28 दिसते बरोबर. असं काही काही ठिकाणी तुम्हाला 29:02 दिसतंय, 24:11 दिसतंय. याचा अर्थ ती मध्यरात्रीच्या 12च्या पुढची वेळ आहे. नक्षत्र जाण्याचं योग. आता हे योगही आपल्याकडे योग म्हणजे ते एक विशिष्ट योग आहे. याच्यात शुभयोग आहे, अशुभ योग पण आहे. मग शुभयोग कधी आहे? शुभयोगाचे नावं तिथं आहे, वेगवेगळ्या योगांची नावे. आता आपण त्याच्यामध्ये जाणार नाही, ठीक आहे. त्याचप्रमाणे योग आणि करण, दिवाकरण, रात्रकरण, दिवसाचे करण आणि रात्रीचे करण असे पण त्याच्यामध्ये आहे. म्हणजे तो करण आहे तो दिवसा किती वाजेपर्यंत आहे ते दिलेला असतं, रात्रीचा करण हा रात्री किती वाजेपर्यंत दिलेला आहे. आणि हे सगळं मुहूर्तासाठी लागतं. आणि जेव्हा आपण एखादी पूजा करत असतो त्यावेळेस ही पूजा करत असताना आपण कोणत्या तिथीवर, कोणत्या वारावर, कोणत्या नक्षत्रावर, कोणत्या योगावर आणि कोणत्या करणावरती ही पूजा करतोय याचा उल्लेख त्यामध्ये येत असतो. अशा पद्धतीने तुम्ही बघा, पुढे रवी उदय रवी असतं आणि त्याच्यापुढे चंद्र राशी बघेल म्हणजे कोणत्या राशीमध्ये चंद्र आहे हे सगळं दिलेलं आहे. वरती बघा शक, कुठलं शक चालू आहे हे दिलेलं आहे. कोणतं संवत्सर आहे ते दिलेलं असतं. दक्षिण हेमंत कृष्णपक्ष शुक्लपक्ष असं या पंचांगामध्ये सगळं दिलेलं आहे. आता आपण इथे थांबूया, जेवणाची वेळ झाली आहे. मानतात आणि परत एकदा